पक्षाचा आहे? सर्वप्रथम मला वाटतं राजसाहेबांनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले. तिकडे मला अविनाश सरांना आणि मला वाटतं अमित सरांना पुण्यात नेमलंय. आमचा उद्देश हेच आहे की आम्ही नेतेपासून शाखा अध्यक्षापर्यंत सगळ्यांना भेटणार आहोत, 1 to 1 भेटणार आहोत. किती दिवस लागले तरी चालतील. हे मला वाटतं रविवारपर्यंत तुमच्याकडे दौरा आहे. आम्हाला सोमवार मंगळवार झालं तरी चालेल. तर आम्ही 1 to 1 सगळ्यांना भेटणार आहोत आणि मला वाटतं की सगळ्यांकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की आपण कुठे कमी पडतो. याचा काय अहवाल साहेबांना देणार आहात? हो, हे अहवाल नाही, मला वाटतं की काही बदल झाले पाहिजेत आणि हे आम्ही आज अहवाल कलेक्ट करून मला वाटतं की हा साहेबांकडे आम्ही देणार आहोत. त्यामुळे जे निर्णय घ्यायचा तो राजसाहेब घेतील, पण मला वाटतं की सगळीकडे काही बदल हे झालेच पाहिजे. 3 दिवस त्यांनी पुणे, पिंपरी आणि पुणेला या सगळ्यांचा आढावा घेणार आहात? नाही, पुणे ग्रामीण नाही. आम्ही हे 3 दिवस पुणे शहराला दिले. आम्ही परत 25-26 तारखेला येतो. तेव्हा आम्ही पुणे ग्रामीण आणि मला वाटतं प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत. ते मला वाटतं की 1 मे मध्ये चालू होईल आमचा दौरा. पण 25-26 आम्ही इतर संघटनांना भेटणार आहोत आणि पुणे ग्रामीणमधनं जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना भेटणार. काय काय बदल होणार आहे आणि आता काय ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार. ते मला अहवालानंतर कळेल. तर आम्ही सगळ्यांना भेटणं झालंच नाही आमचं. मी पहिलं तुम्हाला भेटतो. त्याच्यामुळे सगळ्यांना भेटल्यानंतर मला एक अहवाल साहेबांकडे दिल्यानंतर मला कळेल की काय बदल घडवायचे. त्या पार्श्वभूमीवरती आपण काय या बैठकीमध्ये काय प्रमुख मुद्दे आपण लक्ष केलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना? ते थोडं पक्षापुरतं राहू दे ना. साहेब, गोरेगावमध्ये 4 दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं. एक पार्टी झाली, त्यामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. राज्याच्या राजधानीत हे सगळं होत आहे. ड्रग्सचा पुन्हा इश्यू आहे का आणि ही सगळी रेव पार्टी होती का? ही जी पार्टी झाली, मला पार्टीची कल्पना नाहीये, पण मला वाटतं की खूप दुर्दैवी आहे की 2 तरुणांचा जीव जातो या गोष्टीत. आणि मला वाटतं की हे ड्रग्स कुठून येतात? आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल. हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगेन. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही आहे का? दरवेळेला अशा काहीतरी प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी याच्यावर चर्चा करतो. हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या. हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागले की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये. ही कुठची परिस्थिती? आपण कुठे आणून ठेवलोय आपल्या शहरांना? या कुठेतरी गोष्टींवर आपण विचार करणार आहोत की नाही की एक पार्टीत खूप दुर्दैवी झालं. पण ज्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, ज्या प्रमाणात ड्रग्ज कन्झ्युम केले जात आहेत, हे खूप भीषण आहे. त्याचे आकडे सरकारकडे नाही आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिजे की आनंद पटेल जो ड्रग्ज तस्कर आहे, याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या वडिलांचं जे समोर आलेलं आहे कारण आणि जे रेस्टिंग माफिया होते त्याच्या मार्फत जे सगळं ड्रग्ज ते घेत होते, म्हणजे इतर देशातून किंवा इतर राज्यातून. अशी मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाहीये ना. अशी किती नावं देऊ तुम्हाला की कुठे आपल्या माझा मुलगा तर शाळेत जाईल, तुमची मुलं तर शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेला ना, कठोर कारवाई करा. जी शिक्षा जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाही. कुठून येत आहेत? या विरोधात महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल. पुण्यातही अनेक आम्ही उतरून काय करू? राज्यभरामध्ये आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होते? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. दुसरा एक जो तो पुण्यातच झालेला ना. मला वाटतं की तो ज्याने ठोकलेलं काय झालं त्याचं?
जामीन जामीन झाला झाला यावर. पण तो प्रकरण आपण विसरलो ना. नाशिकमध्ये त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला. दोन तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आता नेस्को बद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत. कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजे की काय चालू आहे तुमचं, का ड्रग्ज येत आहेत एवढे. तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये कुठे वाटले जात आहेत, का थांबत नाहीये. ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये, हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आतापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. पुण्यातल्या आयटी कंपनीमध्ये सुद्धा आता महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. नाशिक प्रकरणात अटक झालेली आहे. तुम्ही पुण्यात आहात, पुण्यात एवढी मोठी आयटी इंडस्ट्री आहे, देशभरातून लोक येतात, त्याचे ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण हिंदवडी बाद करते असे आयटी का पाहिजे? 100%. हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित नाही तुमच्या कंपनीत कोण काम करतंय? हे काय कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून काळजी आहे आणि हा प्रश्न चुकीचा यायला झालाच पाहिजे. माझा याच्यावर काय ओपिनियन घेतं? नाही, तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही पक्षाची भूमिका नाहीये. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी, दरवेळेला बोलतो तेव्हा. मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलतो ना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहरात कुठेतरी कोलॅप्स होत आहे आपल्या समोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता, मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहर कोलॅप्स होतात तुमच्या समोर, आणि तुम्हाला काही पडलीच नाहीये. तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय जबाबदार कोण आहे? तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा, तुम्हीच सांगा. अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येत आहेत लैंगिक अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही. मग हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय, मी असो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक. पण गृह खाते चौकशीच्या कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकारे असा प्रकार परत नाही होणार. सर नाही, जर विषय असं आहे ना, अमरावतीचं जे प्रकरण आहे किंवा नाशिकचं प्रकरण, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले. त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत. राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक, अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेस समोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून मला माझ्यासमोर आणा. मला वाटतं की पोलिसांकडे ती ताकद आहे. मला नाही वाटत. मला नाही वाटत. प्रत्यक्षपणे असं सांगताय की गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे, सगळा फ्री हँड नाहीये. फ्री हँड आहे काही असं हे तुम्ही मला का प्रश्न विचारता? पत्रकार म्हणून नाही, माणूस म्हणून बोला ना माझ्याशी. तुम्हाला वाटतं फ्री हँड आहे? विचारलं की ते असं करतील का? एक दिवस सगळ्या नाही. पोलिसांना नाही, हे फक्त एक माणूस करू शकतो. त्याची कारण काय? हे फक्त एक माणूस करू शकतो. तुम्हीच बोललात. आणि मला वाटत नाही की एक दिवस करेल तो माणूस. तो मला वाटतं 365 दिवस त्याला फ्री हँड देईल. तुम्हाला महाराष्ट्र ज्या प्रकारे साफ दिसला बघायला मिळेल ते मुख्यमंत्री झाल्यावर, हे वेगळं असेल. मुख्यमंत्री हे देत नाहीत, याची कारण काय वाटतात? नाही, मला कारण माहित नाही. कारण तुम्हाला जास्त माहित असेल, पण मला वाटतं दिलं पाहिजे मुख्यमंत्री. तुमच्या पक्षाचे माजी आमदार राजू पाटील आहेत, ते कालच्या अधिवेशनानंतर म्हणतात की आता ही लोकसंख्या म्हणजे खासदाराची संख्या वाढणार आहे, अतिरिक्त ताण होणार आहे, तर पेन्शन योजना ही बंद केली पाहिजे. पक्षाची जी भूमिका आहे की इतर करदात्याचा सगळा पैसा जो आहे तो विनाकारण बैठकांना जाऊ. कुठेतरी आपण भरकटतोय. मी तुम्हाला आज पुण्याचं सांगायला आलेलो. पुण्यात आम्ही नेते ते
शाखाध्यक्षपर्यंत सगळ्यांना भेटतो हे मी तुम्हाला सांगायला आलो. बाकी आपण खूप प्रश्न घेतले, आता मी बैठकांना जातो.